असं लक्षात येत आहे की दूर दूरपर्यंत आपण आता शासन करू शकत नाही, तेव्हा अशा शब्दाचा उपयोग केला जातो। राजकारणामध्ये शब्दाचा उपयोग अतिशय संयमाने केला पाहिजे, पण साधारणतः जेव्हा काँग्रेसची वेळ येते तेव्हा आता सत्तेपासून वंचित झाल्यापासून त्यांचं असं लक्षात येत आहे की दूर दूरपर्यंत आपण आता शासन करू शकत नाही, तेव्हा अशा शब्दाचा उपयोग केला जातो। एका बहिणी समान उपमुख्यमंत्री पदावर असणाऱ्या महिलेचा अपमान अशा शब्दांनी केला जातो। आणि मला कधी कधी काँग्रेसचं आश्चर्य वाटतं की ज्या काँग्रेसला एक महान परंपरा आहे, डॉक्टर राजेंद्र प्रसादांपासून एक मोठी परंपरा काँग्रेसला असताना अशा पद्धतीने जेव्हा ते वाईट वागतात, वाईट बोलतात, तेव्हा ती काँग्रेस आणि ही काँग्रेस यामध्ये जमीन आसमानाचा फरक झाला आहे। त्यांनी आता माफी मागितली पाहिजे आणि यापुढे अशी घटना होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे।